जय हिंद. नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. जर तुम्ही यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या P108 सेवांतर्गत B.Ed शिक्षणक्रम 2025 ते 27 साठी प्रवेश प्रक्रिया पूर्ण करत असाल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण विद्यापीठाने सूचनापत्र क्रमांक 05 प्रसिद्ध केले असून या सूचनेमध्ये प्रवेश प्रक्रियेदरम्यान प्रत्येक अर्जदाराने लक्षात ठेवाव्यात अशा काही अत्यंत महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. अनेक विद्यार्थी अर्ज भरताना काही छोट्या चुका करतात आणि त्याचा परिणाम पुढे प्रवेश प्रक्रियेवर होऊ शकतो. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वप्रथम आपण हे अधिकृत सूचनापत्र कसे पाहायचे ते समजून घेऊया. आपल्या मोबाईल किंवा संगणकावर Google उघडा आणि YCMOU डिजिटल युनिव्हर्सिटी असे सर्च करा. त्यानंतर अधिकृत प्रवेश पोर्टलवर जा. पोर्टलवर गेल्यानंतर ॲडमिशन किंवा क्लिक हिअर फॉर ॲडमिशन या पर्यायावर क्लिक करा. पुढे P108 B.Ed सेवांतर्गत शिक्षणक्रम निवडा. आता या पेजवर तुम्हाला विविध टॅब दिसतील. त्यापैकी सूचनापत्रे या टॅबवर क्लिक करा. त्यानंतर सूचनापत्र क्रमांक 05 समोरील क्लिक हिअर या बटनावर क्लिक करा. आता तुमच्यासमोर विद्यापीठाने प्रसिद्ध केलेले अधिकृत सूचनापत्र उघडेल. आता या सूचनेतील प्रत्येक मुद्दा सोप्या भाषेत समजून घेऊया. सर्वप्रथम विद्यापीठाने DEB ID संदर्भात महत्त्वाची सूचना दिली आहे. प्रवेश प्रक्रियेसाठी DEB ID तयार करताना तो तुमच्या आधार कार्डवरील नावानुसारच तयार करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे प्रवेश अर्ज भरताना देखील नाव आधार कार्डवरील नावाशी तंतोतंत जुळले पाहिजे. स्पेलिंगमध्ये किंवा नावामध्ये कोणताही फरक असल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित विद्यार्थ्याची असेल. त्यामुळे अर्ज अंतिम सबमिट करण्यापूर्वी नाव दोनदा तपासा. पुढे कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये म्हणून ही सूचना अत्यंत महत्त्वाची आहे. यानंतर दुसरी सूचना ईमेल संदर्भात आहे. विद्यापीठाने स्पष्ट केले आहे की आज दिनांक 5 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत प्राप्त होणारे ईमेलच प्रवेश प्रक्रियेसाठी विचारात घेतले जाणार आहेत. जर तुम्हाला प्रवेश प्रक्रियेसंदर्भात कोणतीही माहिती, आवश्यक कागदपत्रे किंवा विनंती ईमेलद्वारे पाठवायची असेल तर ती निश्चित वेळेपूर्वी म्हणजेच सायंकाळी 5 वाजण्यापूर्वी पाठवणे आवश्यक आहे. त्यानंतर प्राप्त होणाऱ्या ईमेलचा विचार केला जाणार नाही. त्यामुळे ज्यांचे काही काम प्रलंबित असेल त्यांनी वेळेचे विशेष भान ठेवावे. तिसरी सूचना गुणांबाबत आहे. विद्यापीठाने स्पष्ट केले आहे की ज्या प्रमाणपत्रामध्ये अंतिम निकाल अनुत्तीर्ण आहे त्या शिक्षणक्रमाचे गुण प्रवेश प्रक्रियेमध्ये विचारात घेतले जाणार नाहीत. त्याचप्रमाणे CPCT किंवा तत्सम प्रमाणपत्रांचे गुण देखील गुणवत्ता निश्चितीसाठी विचारात घेतले जाणार नाहीत. त्यामुळे अर्ज भरताना केवळ पात्रतेसाठी आवश्यक असलेल्या शिक्षणक्रमाचेच गुण नमूद करावेत. चुकीची माहिती भरल्यास पुढे पडताळणीच्या वेळी अडचणी निर्माण होऊ शकतात. आता चौथी आणि शेवटची महत्त्वाची सूचना पाहूया. विद्यापीठाने स्पष्ट केले आहे की शालेय व्यवस्थापन पदविका तसेच इतर पदविका शिक्षणक्रम अर्जामध्ये PG डिप्लोमा लेवल प्रोग्रॅम या प्रकारामध्ये नमूद करावेत. अनेक विद्यार्थी या ठिकाणी चुकीचा पर्याय निवडतात आणि त्यामुळे अर्जामध्ये अतिरिक्त गुण मिळत नाहीत. म्हणून हा पर्याय भरताना विशेष काळजी घ्या. मित्रांनो, या चारही सूचना पाहिल्यानंतर तुम्ही तुमचा अर्ज पुन्हा एकदा तपासून पहा. तुमचे नाव आधार कार्ड प्रमाणे आहे का? DEB ID योग्य प्रकारे तयार केला आहे का? आवश्यक असल्यास ईमेल वेळेत पाठवला आहे का? गुण योग्य शिक्षणक्रमाचे भरले आहेत का? आणि पदविका शिक्षणक्रम योग्य प्रकारे नमूद केला आहे का? हे एकदा नक्की पडताळून घ्या. प्रवेश प्रक्रियेमध्ये छोट्या चुका टाळल्या तर पुढील टप्प्यांमध्ये कोणतीही अडचण येणार नाही. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सूचनापत्र क्रमांक 05 मधील सर्व महत्त्वाच्या सूचना समजून घेतल्या. अशाच प्रकारे YCMOU BEd प्रवेश प्रक्रिया, अधिकृत सूचना, गुणवत्ता यादी, कागदपत्र पडताळणी आणि पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि ही माहिती इतर विद्यार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा. तुमच्या मनात कोणताही प्रश्न असेल तर तो खाली कॉमेंटमध्ये नक्की विचारा. मी शक्य तितक्या लवकर उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आपले प्रश्न, सूचना, अभिप्राय ह्या व्हिडिओ खाली कमेंट करायला विसरू नका. ह्या व्हिडिओला आत्तापर्यंत लाईक, शेअर केले नसेल तर लाईक व शेअर करा. या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि शेवटी थँक्स फॉर वॉचिंग.